हाय, गुड मॉर्निंग. आज आहे लग्नाचा दिवस आणि आम्ही सगळ्यांनी बंगाली साडीजचं ट्रेडिशन केलं मस्त. आता चाललो आहे आम्ही हॉलवरती, सो तिथे जाऊन भेटूया. बाय. हां, येतात. सो हॉलवर पोचलो आहे आम्ही. एक फोटो काढून घेऊया आपल्या सगळ्यांचा. आणि इथे पहा आपली नवरी मुलगी आलेली आहे. नवऱ्या मुलीची एंट्री झाली आहे. तर फोटोग्राफर थोडेफार फोटोज काढून घेत आहेत आणि त्यानंतर इथे विधींना सुरुवात होणार आहे काही वेळातच. बघा कन्यादान चालू आहे इथे. नवरी मुलगी आणि नवरा मुलगा बघा किती सुंदर दिसतात, किती छान साडी आणि किती छान लुक केला आहे बघा इथे. प्रत्येक मुलामुलीच्या आयुष्यातला हा खूप जवळचा आणि खूप जास्त आनंदाचा महत्त्वाचा क्षण असतो. आणि इथे बघा सप्तपदी, आयुष्यभराची साथ आणि 7 वचनं, त्याचा हा प्रवास आजपासून या दोघांचा सुरू होणार आहे. तर तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला कोणाचीही नजर ना लागो, खूप छान दिसता तुम्ही दोघं, नम्रता आणि प्रसाद. आणि आता बघा इथे मंगलाष्टकांची तयारी चालू आहे. मामा मुलीला घेऊन येतो आणि इथे बघा प्रसाद ऑलरेडी स्टेजवर आहे आणि आता थोड्या वेळातच नम्रतासुद्धा स्टेजवर जाईल. आणि हॉलवर जमलेली सगळी पाहुणे मंडळी घरातली बघा किती सगळे छान दिसतात. सगळ्यांनी खूप छान लुक केलेला. आणि काही मिनिटातच मंगलाष्टकांना सुरुवात झालेली आहे बघा. वरती बघ, वरती सिलिंग आहे. हे तोंडाचं तर यानंतर नवरा नवरीसुद्धा रेडी व्हायला जातील आणि आम्हीसुद्धा आता रेडी व्हायला जातो. रिसेप्शनचा लुक आमचा वेगळा आहे आणि इकडे नवरा नवरीसाठी छोटंसं सरप्राईज आहे त्यांच्या एंट्रीचं, तर नक्की बघा.
नवऱ्या मुलीकडून बघा ते किती छान सुंदर असं रुखवत आलेलं आहे आपल्याला. बेडसुद्धा आहे आणि त्यासोबत ही भांडी बघा किती छान, मांडणी वगैरे सगळा पूर्ण संसार दिलेला आहे. तर आम्ही बघा इथे कोपऱ्यात ते कशी जागा पकडून बसलेलो सगळे भावंडं. तर म्हटलं जरा हे मोमेंट्स कॅप्चर करून घेऊयात आणि मस्तपैकी ते थोड्या वेळातच फोटोशूट होईल आमचासुद्धा. आणि सगळी मुलं बघा आता बॉईज ग्रुपचा आता फोटो काढणार आहेत. तर सगळे एकमेकांना बोलवत आहेत जे नाही आहेत. सो फोटो सेशन चालू आहे आता. त्यानंतर आम्ही ते फोटोग्राफर्सला पिडत होतो की असा फोटो काढा, तसा फोटो काढा. त्यानंतर गर्ल्स गँगची टर्न आली. त्यानंतर आम्ही सगळेजण मस्त असे स्टेजवर येतो बघा. आणि आमचा हा रिसेप्शनचा लुक आहे, कसा वाटला नक्की सांगा. आम्ही सकाळी बंगाली साड्या नेसलेल्या आणि आता बघा सगळ्यांनी वेगवेगळा लेहेंगा आणि ड्रेसेस किती छान असं रेडी झालेत सगळे. सो नवरा मुलगामध्ये आणि त्याच्या सगळ्या मुली बाजूला उभ्या आहेत. सगळ्यांचे मस्त ड्रेस कोड वेगवेगळे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा वेगवेगळं खूप छान वाटत होतं. आम्हाला खूप कॉम्प्लिमेंट्स मिळाले. छान असे सगळे रेडी झालेले. आणि इथे बघा आता सगळे केक करून ॲड होत आहेत. त्यानंतर इकडे आमच्या सासूबाई आणि त्यांच्या मामींचा वगैरे फोटोज काढण्यात येत आहेत. आणि इकडे आणि ते फायनली नवरा नवरी जेवणासाठी याला एकमेकांना पहिला घास भरवत आहेत. मॅरिड कपल फायनली जेवणाची पंगत बसली आहे, सगळे फॅमिली मेंबर्स. आणि इकडे मी बघा आम्ही सगळे बसले आहेत आणि इकडे बघा थंडगार मठ्ठा पितेत. म्हटलं जरा शूट करूया. आणि इकडे जेवण झालेलं आहे. नवरा नवरीचे हात धुण्यात येत आहेत आणि यांचा मान असतो आज. ते त्यांचे हात धुवून जातील आणि त्यानंतर त्यांना मानाचे पैसे द्यावे लागतात. तर तोच कार्यक्रम इकडे चालू आहे. आणि आपली बघा थोड्या वेळातच वरात आता चालू होईल बघा. तर इकडे वरातीचा कार्यक्रम आम्ही अरेंज केलेला.
आणि ते वरात संपवून आम्ही सगळे आता वरती जाणार आहोत घरात आणि नवऱ्या मुलीचा गृहप्रवेश आहे आणि ती नाव घेणार आहे. नक्की बघा. नमू पहिली आता नमू पहिली मग चालेल ग घे ग लेडीज फर्स्ट. ऐका नाव ऐका सासूबाई. घेते घेते लाजते. घे घे नमू घे. नाव घ्या नाव काय घ्यायचं नवरवला शेवटी आहोस म्हणायचं. निळ्या आकाशी चमचमणारे तारे निळ्या आकाशी चमचमणारे तारे नाव घेते नम्रता दक्षता सारे. अत्रावळीवर पत्रावळी पत्रावळीवर भात भातावर वरण वरणावर तूप तुपासारखं रूप रूपावरी सुंदर आहे आमचा जोडा. नाव घेते प्रसादांचं ननंदबाई आता तरी वाट सोडा. आणि इथे बघा फायनली गृहप्रवेश होत आहे नव्या नवरीचा. वेलकम टू अवर फॅमिली नम्रता. तुझं खूप खूप अभिनंदन आहे आमच्या फॅमिलीमध्ये. आणि इकडे बघा तात्याबाई ओवाळून घेणार आहेत नव्या जोडप्याला. मला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप छान दिसतं आहे. रिसेप्शन लुक पण तुमचं खूप खूप छान होतं. आणि इकडे आता थोडेफार रिच्युअल्स होतील ते आपण बघूया. इकडे आता नवऱ्या मुलीचं नाव चेंज होणार आहे. सो ते आपण बघूया थोड्या वेळातच. इकडे तेच डिस्कशन चालू आहे आणि ठरवत आहेत. सो तुम्हाला बघायला मिळेलच की काय नाव ठेवलं आणि कसं नाव ठेवलं आहे ते. अंगठीच्या सहाय्याने तांदळामध्ये ते नाव कोरायचं असतं. सो बघूया ती पद्धत. लावलं तेव्हा मी येऊन बसली. सांगितलं नाही एवढे वेळ 6 महिने बोलव. आता उपयोग आहे तिला विचारून नाही तर काय ती वाचणार बोलतो वाचेल ना दिवस लागतो ना. तुझं नाव सांग कर कर. वरतून घे ना खाली अशी आणि अशी अशी असं आपल्याला कळलं तरी तिला वाचून द्यायचं. मराठी येणार नाही दिला आता नीट बघ काळजी घे. नाही ना अरे अंगठी आता थोडी बोटांनी करा. काय लिहिलंय तू? निमित्त हातात पकडा आणि बोटांनी लिहा. समजते. वाच येस. और मोठा घे सांग माझं नाव काय ठेवलं. आणि फायनली लग्न खूप छानपैकी संपन्न झालेलं आहे. तुम्हाला नवीन वाटचालींसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि केक कटिंग करून लग्नाचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय.